सगळ्यांना सो आता आम्ही चाललो आहे 2 डेज साठी वेकेशनला. टेन पेनला दमलो, 8 दिवस कामं करून धडीवरची पार्टी केलेली आहे आणि आता थकून भागून आता आम्ही चाललेलो आहे 3 भावंड सुखात मनोरम्य असं वेकेशन करणार आहे. आज आम्ही वेकेशनला असं काय इथे चालू नाही, गोवा बिवा महाबळेश्वर आहे. महाबळेश्वरसाठी आम्ही चाललेलो आहे, निघालेलो आहे आणि आता आपण आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. प्रकारे मला आता मिडलचा रस्ता क्लिअर दिसत आहे, त्यामुळे मी मिडलला टॉप स्पीडमध्ये गाडी घालत आहे. राईट साईडनं आपल्या गाडी जात आहे, त्यामुळे मी राईट साईडचा लेन एंड करून मी मिडलमधीच्या लेनमध्ये चाललो आहे. आत्ता मी राईट साईडचा इंडिकेटर देऊन राईट साईडला टाकतोय गाडी. पुढे I-20 खूप स्लोमध्ये चालली आहे, त्यामुळे मला परत मिडलच्या लेनमध्ये यावची गरज आहे असं वाटते. परंतु मी राईट साईडच्याच लेनमध्ये चालतो. चांगल्या स्पीडमध्ये धोका पार केलेला आहे. अशा प्रकारे टोल नाक्याजवळ 1,500 रुपये फाईन लागल्यानंतर गुरुशेठ मात्रे यांनी शिस्तीत IND नंबर प्लेट लावलेली आहे. नंबर प्लेट बघायसाठी कुत्रे जमवलेले आहेत. अवॉर्ड मला भेटलेला आहे 1,500 रुपयाचा. पारितोषिक रोख रक्कम आपल्या अकाउंटला आलेली आहे. 1,500 रुपये फाईन भरल्यानंतर सर्वच मेहनत करायला लागले. आजूबाजूचे कुत्रे पण आलेले आहेत. आणि हे आलेले आहेत ज्यांचा इगो हर्ट झालेला आहे, ते आलेले आहेत आमचे सरचिटणीस आलेले आहेत आणि आमचे एल लागलेले आहेत. आता आम्ही तिघं मिळून तह करणार आहे. या तहमध्ये असणार आहे की फाईनचा विषय कोणी काढणार नाही. जर फाईनचा विषय कोणी काढला तर आमच्या तिघांपैकी आम्ही भरणार. ओके. आता एवढे फूड कोर्टमध्ये आहे, मॅगडी पण आहे, त्याच्यानंतर श्रीकृष्ण वडापाव पण आहे, सर्व आहे. तरी सुचत नाही आम्ही कुठे काय खाऊ. सो आता आम्ही 10, 20, 30, 40 करणार आहे आणि जिकडे मला आवडेल तिकडे मी खाणार आहे. ए तू काय खाणार आहे? या भुक्कडचा नाश्ता पहिला आल्यानंतर यांनी बघा कसं दाबत घेतलं आहे आणि आमचा नाश्ता नंतर आल्यानंतर आम्हाला बघा आणि आम्हाला बोलतो एवढं कसं खाणार. एवढा भुक्कड आहे, भुक्कड एक नंबरचा. यांना नाश्ता झालेला आहे जास्त, हे काय खाणार नाही, मीच खाणार आहे. या भुक्कड लोकांना माहिती आहे पुढे जाऊन काही भेटणार नाही आपल्याला. मागे भजन कीर्तन चालू आहे. मज्जा करत लोक टेम्पोमध्ये चाललेले आहे. सो अशा रीतीने आता आमचे शेठ ड्रायव्हिंग करत आहेत आणि पुढे तुम्हाला दिसतच असेल साईबाबांचा पुतळा दिसत आहे बघा तुम्हाला. आणि मला अजून सुद्धा दिसत नाही. राजधानी शहरचे स्वागत पुढे मकरंद आबा हे इथले आमदार असल्या कारणाने महाराजांचा पुतळा आणि गुरुनी गाडीत कुरकुरे बसवलेले आहेत. महाराजांचा पुतळा दिसत आहे एंटरटेनमेंट करण्यासाठी. राजधानी सातारा बघू शकता तुम्ही. आणि इथे आहे साईबाबांचा पाहू शकता तुम्ही इथे. आणि असे आपण निवांत आलेलो आहोत. आता आम्हाला जोराची भूक लागली आहे, परंतु आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही जो आता खाणार तर फक्त वाई गेल्यानंतर मॅप्रो गार्डनला आम्ही नाश्ता करणार. त्याच्यानंतर पुढे घाटातून काळूबाईला प्रस्थान करणार. चला पाहूया काय होतं पुढच्या ब्लॉग मध्ये. छत्रपती महाराजांना पकडण्यासाठी आलेले होते. आता आम्ही आहे वाईमध्ये आम्ही आहे. इकडनं अफजल खान हा
भल्या मोठ्या सैन्यांसोबत आला होता, महाराजांना वेढा घालण्यासाठी आला होता, पण त्याला काही जमले नाही, शक्य झाले नाही, कारण की आपले महाराज हे खूप चतुर होते. आता याच्या पुढची माहिती सांगणार, सगळं मिळून माहिती सांगणार आहे. आता आपल्याला पुढची माहिती सांगणार आहेत कुणाल पाटील हे अफजल खानाबद्दल. सांगा, बोला. आता आपण वाई येते जोरात. तर इथे अफजल खान हा महाराजांना पकडायला विडा घेऊन आलेला होता. विडा उचललेला होता त्याने महाराजांना पकडायला. बरोबर. तर ते तो या रस्त्यातनं, या मार्गातनं महाराजांना पकडण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी तिकडे आला होता आणि महाराजांनी त्याचा कोथळा तिथेच काढला. आपण वाईत पोहोचलेलो आहोत. हीच ती वाई जिथून अफजल खान महाराजांना पकडायला आला होता आणि या वाई मार्गातूनच तो पुढे प्रतापगडला गेला आणि तिथेच स्वतःचा कोथळा काढून घेतला महाराजांच्या हातून. ड्रायव्हिंग करत असताना कुशाल पाटील हे आता भांबरले होते. एका टेम्पोवाल्याने मधूनच टेम्पो बाहेर काढलेला आणि आम्ही अफजल खानाचं सांगता आमचाच कोथळा बाहेर निघाला असता. आम्ही आलेलो आहे मॅप्रो इकडे. बघू शकता कसा नजारा हा दिसतोय, खूपच छान. हे बघा, हे आम्हाला अडवण्यासाठी गाडी इकडे गाडी पार्किंगला घाला असं सांगितलेलं आहे. ते टंग स्लिपिंग झाल्या कारणाने फूड कोर्टला आपण आलेलो आहोत. इकडे तुम्ही हे इन्स्ट्रक्शन पाहू शकता. फूड कोर्ट, मॉल, ॲडव्हेंचर पार्क, म्युझियम. सो असं हा लेआउट आहे आणि आम्ही एंट्री केलेली आहे. लहान लहान मुलं देखील आलेली आहेत तिकडे आणि आम्ही जात आहे काळूबाईला. काळूबाईला जाता जाता आम्ही इकडे जरा फूडचा आस्वाद घेणार आहोत. चल बघूया. आपण आहे मॅप्रोमध्ये. याच्यामध्ये खूप सारे असे चॉकलेट्स आहेत आणि इकडे चॉकलेट्स, क्रश, ब्लू लगून हे सगळं बघायला भेटतंय. स्पेशालिटी फॉर चॉकलेट. काय आहे ते? खूपच असा फालतू कॉम्बो तू उचललेला आहेस असं मला वाटतं. का आता काय याच्यात हा आपल्याला हा जो मुलगा दिसतो ना कॅपमध्ये, हा नेहमी फूडला गेल्यानंतर दुसऱ्यांना चॉईस करायला सांगतो. चॉईस केल्यानंतर ही दोघं जण काय करतात, मला ब्लेम करतात. हा तर मला ब्लेम करत असतो. तर आता ह्यांनी ऑर्डर केल्यानंतर मी खाणार आणि नंतर याला ठोकणार आहे. ऑनलाईनच करतो. हा एक ऑर्डर केलेला आहे, हे एक ऑर्डर केलेलं आहे. आता बघूया, जर चांगलं नाही झालं तर लक्षात ठेव. तर स्ट्रॉबेरी काय त्या आम्ही वेप्रो मॉलमधनं बघा काय घेतलेलं आहे. नाचोस घेतलेले आहेत जे मला खूप आवडतात आणि मेथीचे हे घेतलेले आहेत आणि हे घेतलेलं आहे एक पिझ्झा आणि सँडविच आणि हा चाललेला आहे. आता आम्ही टेस्ट करून बघणार आहे. जर हे मला पटले नाही तर तेच त्याच्यात थोबाडावर फेकून मारणार आहे. हा असा आमचा एक ग्रुप आहे. आमच्या ग्रुपचं नाव देखील आहे एक. हा आमच्या ग्रुपचं नाव जर तुम्ही ऐकलात तर तुम्ही आमच्या ग्रुपला खूप सारे भरघोस कमेंट कराल. आमच्या अध्यक्ष हा आहे आणि उपाध्यक्ष हा आहे. मी आहे खजिनदार.
ਗਿਣਤੀ ਦੇ ਰੱਖੇ ਹੋਣੇ ਯਾਰ ਜੱਟ ਨੇ, ਬਿੱਲੋ ਘਰੋਂ ਬਾਹਰੋਂ ਸਾਰੇ ਹੀ ਫਰਾਰ ਜੱਟ ਨੇ, ਰੂਸ ਤੋਂ ਮਗਾਏ ਹਥਿਆਰ ਜੱਟ ਨੇ, ਤੇਰੇ ਸ਼ਹਿਰ ਚ ਘਰੋਂ ਦੇ ਤਾੜ ਤਾੜ ਜੱਟ ਨੇ, ਬਿੱਲੋ ਬਾਰਡਰਾਂ ਦੇ ਨਾਲ ਸਾਡੇ ਪਿੰਡ ਲੱਗਦੇ, ਕਹਿੰਦੇ ਮਾਝੇ ਵਾਲੇ ਏਰੀਏ ਦੇ